चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छिते की हा जो व्हिडिओ आहे तो मी बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉमेंट येत होते की मराठीमध्ये व्हिडिओज टाका, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि आता मी फक्त इंग्लिश टीचर आहे, त्याच्यामुळे मी फक्त इंग्लिशचे व्हिडिओज बनवते, पण तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशचा पेपर आपला झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा कमेंट सुद्धा आलेला आहे की त्यांना खूप जो पेपर आहे तो खूप चांगला गेलेला आहे, आणि काही विद्यार्थ्यांचा कमेंट असाही आहे की त्यांना पेपर चांगला गेलेला नाहीये। पण मी त्यांना एकच गोष्ट सांगते की बघा, जे झालं ते झालं, आता आपण नेक्स्ट पेपरची तयारी करूया, ठीक आहे। बाकी सगळं टेन्शन सोडून द्या आणि फक्त पुढच्या पेपरवरती तुम्ही फोकस करायचा आहे, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा पेपर हा नेक्स्ट असणार आहे 12 फेब्रुवारी। तर बघा आता मराठीच्या पेपरामध्ये आपण सर्वात पहिले ना फॉर्मॅट समजून घेऊया। तर बघा मराठीच्या पेपरामध्ये फॉर्मॅट कसा असणार आहे की विभाग 1 हा गद्य विभाग 20 गुणांसाठी असणार आहे, विभाग 2 हा पद्य विभाग असणार म्हणजे कविता असणार आहे, आणि इथे लेसन्स म्हणजे आपले धडे असणार आहेत। विभाग 2 पद्य 16 गुणांसाठी असणार आहे, विभाग 3 साहित्य प्रकार आणि कथा। साहित्य प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये कथा असणार आहे, जसं इंग्लिशमध्ये नॉवेल्स होते ना, त्याच पद्धतीने इथे सुद्धा साहित्य प्रकार म्हणजे नॉवेल टाईप असणार आहे, ठीक आहे। तर ते 10 गुणांसाठी असणार आहे। विभाग जो 4 आहे तो उपयोजित मराठी आहे, ठीक आहे। तर उपयोजित मराठीमध्ये 14 गुणांसाठी हा येणार आहे। त्याच्यानंतर विभाग 5 आहे ते व्याकरण व लेखनसाठी येणार आहे। व्याकरणमध्ये 20 गुण आहेत। तर बघा व्याकरणसाठी म्हणजे व्याकरण आणि लेखनमध्ये 10 मार्क व्याकरणासाठी आहेत आणि निबंधासाठी 10 मार्क आहेत, ठीक आहे। तर आता आपण पाहून घेऊया की टेक्स्ट बुकमध्ये कोणकोणते विभाग कशा पद्धतीने दिलेले आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या पेपराला फक्त उद्याचा एक दिवस राहिलेला आहे आणि एका दिवसामध्ये आपला सगळा अभ्यास हा कव्हर होऊ शकत नाही। मग तुम्हाला मी एक ट्रिक या ठिकाणी सांगते, ठीक आहे। तर बघा काय, आता जो आजचा पेपर झाला ना विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये काय झालं की मागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या ज्या आपण सॉल्व्ह केलेल्या होत्या, तर त्याच्यातले प्रश्न आलेले नाहीये, त्यांनी वेगळ्याच पद्धतीने, आता जसं फॉर एक्झाम्पल मी रिव्ह्यू रायटिंग बघितलं, तर रिव्ह्यू रायटिंग 2022 ते 2025 पर्यंत पाहिलं तर फिल्म आणि बुकवरती जास्त प्रश्न होते, त्याच्यामुळे आपण अंदाज लावला की काय बुक आणि फिल्म रिव्ह्यू जास्त येणार आहे। पण त्यांनी अचानकपणे 2026च्या पेपरामध्ये दुसराच क्वेश्चन टाकला, म्हणजे डॉक्युमेंटरीचा क्वेश्चन टाकला। अशा पद्धतीने कदाचित मराठीच्या पेपरामध्ये सुद्धा असं होऊ शकते, म्हणून आपण काय करायचं, कधी पण अभ्यास करताना ना ऑप्शन ठेवायचे, ठीक आहे। आपल्याकडे तिकडे 3 ऑप्शन होते, तर असंच तुम्ही काय करायचं अभ्यास करताना की ऑप्शन ठेवायचं, हे आपल्याला जमलं नाही तर आपण दुसरं काहीतरी करू शकतो पेपरामध्ये, ठीक आहे। तर असा आत्मविश्वास ठेवायचा आणि ऑप्शन पण ठेवायचं, ठीक आहे, आणि नंतरच पेपर सोडवायचा आहे। तर बघा या ठिकाणी भाग 1 मध्ये आपल्याला कुठून येणार आहे, तर वेगवशतापासून ते आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, ठीक आहे, इथपर्यंत येणार आहे। आपला हा जो भाग 1 आहे ना, तो वेगवशतापासून ते आत्मविश्वासासारखी शक्ती नाही इथपर्यंत येणार आहे। त्याच्यानंतर भाग 2 जर पाहिला तर विंचू चावला, ठीक आहे, इथून ते जयपूर फुटकेजनक, ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत येणार आहे, ठीक आहे। भाग 3 जर पाहिला म्हणजे साहित्य प्रकार जर आपण पाहिला तर 2च आहे साहित्य प्रकार, शोध आणि गडी, ठीक आहे। हे सगळं किती मार्काला येणार आहे ते मी आत्ताच सांगितलंय। भाग 4 उपयोजित मराठी असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणतं असणार आहे, तर मुलाखत असणार आहे, माहितीपत्रक असणार आहे, अहवाल असणार आहे आणि वृत्तलेखन, ठीक आहे, वृत्तलेख असणार आहे। त्याच्यानंतर भाग 5 सुद्धा असणार आहे, त्याच्यामध्ये व्याकरण व लेखन असणार आहे, आणि हा मला अतिशय महत्त्वाचा भाग वाटतोय, ठीक आहे, कारण हा 20 मार्काला आहे। आणि त्याच्यामध्ये पण व्याकरणामध्ये काय काय येणार आहे, तर व्याकरणामध्ये 10 मार्कासाठी वाक्यप्रचार असणार आहेत, ठीक आहे, वाक्यप्रचार, नंतर वाक्य रूपांतर असणार आहे, समास येणार आहे तुम्हाला ग्रामरमध्ये, प्रयोग येणार आहे आणि अलंकार येणार आहे, आणि लेखनमध्ये निबंध लेखन, आणि निबंध लेखन हे 10 मार्काला येणार आहेत, म्हणजे हे अतिशय सोपं आहे, म्हणजे निबंध लेखन तुम्ही कोणताही करू शकता, ठीक आहे। आणि ते निबंध लेखन हे मनाने करायचं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला 10 पैकी किती 8 मार्क किंवा 7 मार्क अशा पद्धतीने जसं तुम्ही लिहिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मार्क भेटतील, ठीक आहे, म्हणजे निबंध लेखनाचं टेन्शन नाही आहे। आता 20 मार्क सगळ्यात जास्त जो भाग आहे ना, हा भाग 5 मध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क या ठिकाणी भेटू शकतात व्याकरण व लेखनमध्ये। मग हे 20 मार्क आपल्याला 10 मार्क तर निबंध लेखनाचे झाले, आता फक्त राहिलं ते 10 मार्क म्हणजे हे आपले जे ग्रामर आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता बघा वेळ कमी आहे, त्याच्यामुळे पूर्ण सगळं रिव्हिजन घेणं हे होणार नाही, हे शक्य होणार नाही, त्याच्यामुळे मी जे काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तेवढंच तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी। तर बघा व्याकरण जे आहे ना, ते त्याच्यामध्ये बघा वाक्यप्रचार येणार आहे, ठीक आहे, समास, प्रयोग आणि अलंकार येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावरती जर तुम्ही लक्ष दिलं
तर तुमचा जो 20 मार्क आहे तो या ठिकाणी पक्का होणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 4-5 प्रकार आहेत आणि ह्यांचे सुद्धा प्रकार आहेत ना, म्हणजे समासाचे सुद्धा प्रकार आहेत, प्रयोग आहेत वेगवेगळे, अलंकार पण खूप वेगवेगळे, जसं आपण फिगर ऑफ स्पीच त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं इंग्लिशमध्ये. त्याच पद्धतीने इथे सुद्धा अलंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क आणि निबंध लेखनाचे 10 मार्क, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क भेटू शकता. आणि काही विद्यार्थ्यांचं आता मागेच लगेच कॉमेंट आलेलं, मॅम आमचा टाइम मॅनेजमेंट झाला नाही, आम्हाला टाइम पुरला नाही, त्याच्यामुळे पेपर अपूर्ण राहिला. तर मराठीच्या पेपरामध्ये सुद्धा ही अडचण येऊ शकते, कारण लिहायचं भरपूर असते. बघा, लँग्वेजच्या पेपरामध्ये ही अडचण येणारच आहे, कारण तुम्हाला खूप जास्त लिहायचं असते आणि आपली लिहिण्याची जी प्रॅक्टिस असते ती खूप कमी असते. आपण शेवटपर्यंत फक्त अभ्यासच करत राहतो आणि लिहिण्याची प्रॅक्टिस आपली खूप कमी असते. तर अजूनही सांगते बघा, एक दिवस तुमच्यासाठी आहे अजून मराठीच्या पेपरासाठी, तर तुम्ही लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कारण आपल्याला फास्ट लिहिता येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की टाइम पुरत नाही आणि आपला पेपर हा अपूर्ण राहतो. तर असं जे आहे ते होणार नाही, ह्याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे. म्हणून पेपर फास्ट लिहायचा आणि एक दिवस जो आहे त्याच्यामध्ये रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करायची आहे. आणि बघा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना व्याकरणाचे सगळे जे प्रकार या ठिकाणी मी सांगितलेत, वाक्यप्रचार, समास, प्रयोग आणि अलंकार, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे जे प्रकार आहेत व्याकरणाचे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला व्याकरण समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तो व्हिडिओ मी पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सगळं तुम्हाला मी कव्हर करून सांगणार आहे. बघा, मी फक्त हा जो पेपर आहे मराठीचा, ह्याच्यामध्ये मी जास्त एक्सप्लेन तर करू शकत नाही, तर जेवढं शक्य आहे तेवढंच एक्सप्लेन करणार आहे, कारण मी फक्त तुम्हाला गायडन्स करू शकते. ठीक आहे. पूर्ण या ठिकाणी आपण बघू शकत नाही. ओके. तर मी व्याकरणासाठी जेवढे पण प्रकार आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहे. तर आणि बघा, मराठीचा पेपर देताना एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ना तुमची हँडरायटिंग. तर बघा, हँडरायटिंगचे सुद्धा पेपरामध्ये मार्क्स असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हँडरायटिंग तुमची खूप चांगली पाहिजे आणि पेन हा असा यूज करा जो इंक फेकणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही पेन यूज करायचं, सेल्लोचा पेन तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. तर हँडरायटिंगवरती जास्त फोकस करायचा. आणि दुसरी गोष्ट, तुमचा पेपरचा प्रेझेंटेशन, ह्या 2 गोष्टी मराठीच्या पेपरामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुमचा जो ग्रामर आहे या ठिकाणी हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काना, मात्रा, विलांटी ना, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर ते चुकवायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, तुमच्याकडे आजचा आणि उद्याचा दिवस आहे, म्हणजे तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करू शकता. आणि त्याचबरोबर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, की जे गद्य आणि पद्य विभाग आहे, ठीक आहे, त्याचे पॅसेजेस पाहून घ्यायचे आहेत. कशा पद्धतीने पॅसेज येतो आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे, फाइंड कसं करायचं उत्तर. आता मराठीचा पेपर आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर फाइंड करता येणार आहे. इंग्लिशच्या पेपरामध्ये इंग्लिश समजत नाही म्हणून उत्तर फाइंड करता येत नाही, पण मराठीच्या पेपरामध्ये आपल्याला उत्तर फाइंड करता येतं. तेव्हा आता तुमच्याकडे जो वेळ आहे ना आजचा आणि उद्याचा, तर हा जो वेळ आहे तो तुम्ही काय करायचा आहे, उत्तर फाइंड करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पॅसेज सोडवून बघायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि उपयोजित मराठी सुद्धा या ठिकाणी बघा, मुलाखतवरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे. कशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो, माहितीपत्रक कशा पद्धतीने विचारला जातो, अहवाल आणि वृत्तलेख, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला उद्या काय करायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे फायनल. आणि एकदा आन्सर सगळे लिहून पाहायचे आहेत. एखादी प्रश्नपत्रिका घ्या, ती सोडून बघा, जेणेकरून तुमचा हात हा व्यवस्थित वर्किंगमध्ये येईल. आणि त्याच्यामुळे काय येणार की त्याच्यामुळे काय होईल की तुमची रायटिंग जी आहे ती फास्ट होईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करायचा आहे. बाकी जो व्याकरणाचा भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.